अगं कशाला अगं काही दिवसातच अगदी थोड्या दिवसातच तू या घराची मालकी होणारच मालकी. पण तुझी बाबा मला मला त्यांची खूप भीती वाटते. ए सोना, अगं आपण एकमेकावर प्रेम करतो, मग सांग विनीचं कारण काय? नाही तू श्रीमंत बापाचा श्रीमंत मुलगा आणि मी गरीबाच्या झोपडीत वाढलेली गरीबाची मुलगी. मला असं वाटतं की मी जरा माझ्या लायकीपेक्षा जास्त. यापुढे एक शब्द बोलू नकोस. आणि मी काय म्हणतो, तू कुठल्या युगात जगतेस? अगं ह्या गरिबी श्रीमंती ह्या गोष्टी आहेत का? ह्या मला अजिबात मान्य नाही. एकामेकात तोरात प्रेम करावं, स्वतःचा जीव वाढवून टाकावं, एवढंच करते मला. हे सुनंदा सांग ना. अरे स्वतःच्या जीवावर तुझ्यावर जास्त प्रेम करते. पण विन काही नाही. मी आताच आपल्या बाबाशी तुझ्या आणि माझ्या लग्नाविषयी बोललो. पण त्यांनी नकार दिला तर? त्यांनी नकार दिला तर आपण पडून जाऊ लग्न करू. हो आपण प्रेम केलोय, प्रेम. पण समजा तशी वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. कारण या वाद्य संपत्तीचा एकमेव वारस आहे आणि आई बाबाला एकुलता एक मुलगा. आणि माझे बाबा माझ्या मताविरुद्ध कधीच जाणार नाही याची खात्री आहे मला. संतोष, बघ ना. तुला एक विचारू? मी खरंच आवडते का रे तुला? जगाहून जास्त आवडतेस मला तू. होतो वाटत तुझ्या गळ्यात जपत. हा निराग चेहरा, हे चापेखाली नाक, गुलाबाच्या पाकळ्यासारखे हे तुझे रसरसित ओठ, हा लोभत चेहरा पाहून जराही नजर होतो ते भीड होत नाही मला. इतके आवडतेस. हे श्रीमंता सांग, मी तुला किती आवडतो? एवढं एवढं की एवढं? अगदी तू म्हणतस ना तसंच. मी एवढं प्रेम करते ना तुझ्यावर, सांगू? तुझ्यावर
अरे इथे कशाला आली? ही सुनंदा आहे आणि हिची तुमच्याशी भेट व्हावी म्हणून हिला इथे घेऊन आलो. अरे पण इच्छाशी भेट घेऊ मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? बाबा सुनंदा होणारी तुमची सून आहे. खबरदार खबरदार जर तोंडातून एक शब्द तरी बाहेर करायचा काही म्हणाल काय म्हणाल हिच्याशी लग्न करायला निघाला? अरे ही कोण आहे हे तरी तुला कळतं? अरे एका तमाशा घरात नाचणार एका तमाशा आली की बहीण आहे बहीण. होय बाबा, मला माहित आहे ही तमाशात नाचण्यावाल्याची बहीण आहे. पण बाबा, जर या जगात शिक्षा नाही त्याला जर रस्त्यानं तर या जगातला प्रत्येक व्यक्ती पिपाशी केला असता. आणि बाबा ही तर पोटाशी नसते त्यात तिचं काय अपराध आहे? बाबा, प्रेम हे विश्वासाचे प्रतीक आहे. अहो त्यात गरिबी श्रीमंत त्याचा भेदभाव केला जात नसतो. म्हणजे तुम्ही माझं म्हणायला तयार नाही. माफ करा बाबा, या बाबतीत मी कोणाच्याच ऐकून घ्यायला तयार नाही. मी आणि सुनंदा परस्पर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. तेही तुमची वाट न पाहता या लग्नाला तुमचा होकार असो अथवा नसो त्याच्याशी आम्हाला काही फरक पडणार नाही. मी लग्न करेन तर फक्त सुनंदाशीच. हा माझा शेवटचा आणि अंतिम निर्णय आहे. चल सुनंदा, अगं ह्या घरात प्रेमाची किंमतच नाही तर ह्या घरात राहून काय फायदा? अगं चल कुठे जाऊ, एखाद्या कोर्टात जाऊ किंवा एखाद्या मंदिरात जाऊ आणि आपण लग्न करून एखादा सोन्याचा संसार उभा करू. चल माझा संतोष तुला मनापासून आवडतो? ठीक आहे, मग या लग्नाला माझी संमती आहे. आम्ही लग्नाला संमती दिली. थँक्यू सो मच बाबा. आय लव्ह यू. संतोष बेटा, मला तुझ्यातील ठामपणा बघायचं होतं. अरे केवळ मी तुझी परीक्षा घेतली. मला मित्र म्हटलं होतं ना, माझे बाबा माझ्या मताविरुद्ध कधीच जाणार नाही. अरे तुम्ही आता लोक इथं बोलतच बसणार का? अरे या मंगल प्रसंगी काहीतरी तुला नास्तपणे बनवलं. आणि हो संतोष बेटा, तिला जरा आणि खिचडी जरा दाखवून देशील. चला पळा 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 निघा. आपण जातोय की ना. चल.